4 नंबरची गाडी त्याच प्लॅटफॉर्मवर चलत आहे. कबड्डीचे खुले सामने जे आयोजित केले होते त्यांचे बक्षीस अशा प्रकारे होते. 15,000 रुपये डॉक्टर प्रताप उत्तमराव रेल्वे दत्तराव रेल्वे यांच्याकडून व डॉक्टर आकाश जीवन बोटीकर साहेब यांच्याकडून 15,000 रुपयाचं बक्षीस होतं. यावर बोलडावरी सरपंच आणि गजानन यमाजी जळते कवडा सरपंच यांच्याकडून बी डबल होईल. निधी 15,000 यावेळी त्यांच्याकडून डबल होईल. कराळे साहेब आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष देतात, असं काही नाही. तिसरं बक्षीस अशोक बळीराम रेल्वे यांच्याकडून 9,000 रुपये. श्रीमती राधाबाई संभाजी राधाबाई रामजी बर्गे पुत्रा यांच्याकडून 7,000 रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. पाचवे बक्षीस 5,000 रुपये जय बजरंग देवरार मित्रमंडळ पुत्रा यांच्याकडून ठेवण्यात आलं होतं. 3100 रुपये किंवा औषधी यांच्या 4 नंबर सर प्लीज विनंती आहे आमची कमिटीची, तुम्ही सुदैन रेडर आहात, तुम्हाला त्याची जाणीव आहे, तुम्ही अंपायर सोबत वाद घालू नये अशी आमची विनंती आहे आपणास. आपलं राहिले वाटतं 2100 रुपये डॉक्टर रविकुमार सूर्यकांत फोपसे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक. 2100 रुपये डबल. 8वे बक्षीस दत्ता काशीराम पाचपुते टाकळे कानोबा सरपंच यांच्याकडून दिलेला आहे. धन्यवाद. हे बी बक्षीस पुढच्या वर्षी वाढेल अशी मला आशा आहे. 9वे बक्षीस 2100 रुपये स्वर्गवासी सूर्यकांत सटराजी मुलगीर यांच्या स्मरणार्थ दत्ता सूर्यकांत मुलगीर सीआरपीएफ पुत्रा यांच्याकडून. उमेशप्पा दिगंबरप्पा बोचरे यांच्याकडून 10वे बक्षीस 1500 रुपये. तवा सरपंच यांचे 15,000 रुपयामधून काहीतरी वाढेल अशी विनंती आहे. हाच तो 4 नंबरचा प्लेअर, त्याच्यावर 200 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. मॅच गेली ते गेले होते 200 जाऊ देऊ नका, कारण मामाचे रेडर 4 नंबरचा रेडर फायनल मध्ये बेस्ट रेडर आणि बेस्ट डिफेंडर. बेस्ट रेडर साठी 500 रुपये आमचे पोत्रा नगरीचे नवीन रेडर सचिन खराटे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आहे. बेस्ट डिफेंडर पोत्रा नगरीचे आन बान शान ऋषिकेश मुलगीर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आणि जे प्रथम क्रमांक पदक दिले त्यांना सुभाष होणारे जाधव वारंगेकर प्रकल्प अधिकारी मिटकॉन हिंगोली यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक शील्ड देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्या. आणि द्वितीय पारितोषिकसाठी श्री सुभाष होणारे जाधव वारंगेकर प्रकल्प अधिकारी मिटकॉन हिंगोली यांच्याकडून. झाली का 4 नंबरची पकड? गेले का 200? नाही का? वाचले कंटाळी मामाची जात नाहीत काय? हंगामा आहे देऊन टाका आमच्याकडे. नाही केलं तरी आम्ही बघू त्याचे काहीतरी उद्याच्याला तरी काम येतील. असा अत्यंत फायनल सारखा मॅच या टीम मध्ये बघण्यात येत आहे. आपल्याला खूप असा अतितटीचा सामना चालू आहे. याच्यानंतर नांदेड परभणी दोन्ही जिल्ह्याचा सामना होईल. बघा दुसरीला किती काय होतील अनवते सर, पण आपल्या इथे डायरेक्ट जिल्हा टू जिल्हा तालुका मधात नाही. नकोच म्हणलं पूर्ण नको काय ते वसमत नको मधात. डायरेक्ट नांदेडून डायरेक्ट ट्रेन पूर्ण प्लॅटफॉर्म नको थांबवायची सुपरफास्ट एक्सप्रेस. चला अत्यंत आता कधीचा सामना 6 नंबरचा खेळाडू बोनस पॉइंट. चला अत्यंत अनुभवी पंच आहेत,
त्यांच्यावर शक घेतलं म्हणजे दुसऱ्यावर शक घेतल्यासारखं वाटते बरं. अत्यंत असा शांत दिमाखात संय वातावरणात सकाळच्या या वाऱ्यामध्ये झुळूक अशा या नात्यामध्ये हा सामना रंगत असलेला चांगला असा अतिपतीचा नंबर एकटा उठला ठाण्यावा 4 नंबर, पण गेला नाही ठाण्यावर, वापस झाला 6 नंबरच गेला. बघू नांदेड परभणी याच्यानंतर तयार राहायचा आहे. जिल्हा टू जिल्हा नांदेड सुपरफास्ट डायरेक्ट परभणी रेडर बाद पॉइंट ऑफ वडगाव. हाच तो 4 नंबरचा प्लेअर किशन मामाला आणि मामानं संतामुक्ती मामानं भेट दिला. 100 रुपये 200 रुपयाची आगामी हंगामी कोण मिटून घेऊन जाईल अशी आज कोणीच नाही ना वाटते बाबा. दिसला कसं आहे इतकंच दिसायला म्हटलं टनकन उडी मार उगाच ठेवले नाही मामाला 200 रुपये. आता कळायला मला खराब होऊन गेले. 4 दिवसाची झोप आहे भाऊ, तर ऍडजस्ट करून घ्या. आता उद्याची झोप आहे. चूक बोल असते, चुकीला सुधारणं आपलं काम आहे. तुम्ही आमची चूक दाखवून दिली, आम्ही मान्य करतो. आणि खेळाडू वतीनं आपण दोन्ही संघांना आम्हाला सहकार्य केल्याबद्दल दोन्ही संघाचं या पुत्रातर्फे दोन्ही टीमचं अभिनंदन करतो. कारण की खेळ हा मातीचा असतो, इमानदारीचा असतो. ह्या दोघांही संघाकडून आम्हाला आज कळालं की दोघे टीम अशा मोजक्या का होईना 2 शब्दामध्ये सांगून चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल दोन्ही टीमाचे हार्दिक अभिनंदन. सिंगल पॉइंट रामेश्वर, सिंगल पॉइंट रामेश्वर. ढोलकी जोडीचं बरोबर मस्त जोडीचं 2 पॉइंट. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात लावता की शेवटचे 5 मिनिट सामना संपला. शेवटचे 5 मिनिट लास्ट 5 मिनिट टू गो. स्कोर सांगा हो दादा, स्कोर सांगा. स्कोर सांगा सर. आता पॉइंट रामेश्वरला आहे ना. स्कोर सांगा आता. रामेश्वर तंडा 4, पेटवडगाव 3च. बरोबर 7 मध्ये आपल्याला ऐकू 5 आलं असं झालं. हवा आली मधात. 4 नंबरचा खेळाडू शेवटचे 4 मिनिट. लास्ट 4 मिनिट टू गो. लास्ट 5 मिनिटं शांत वातावरणामध्ये या सामन्यात कबड्डीचा कोथरा नदीमध्ये किती छान अशा प्रकारे कट्टबंद असलेला हा
सुंदर असा मॅच आणि प्रामाणिकपणे हा खेळलेला कटला असेल तर बाहेर उभा. अंपायर सांगतील ते डिसिजन योग्य आहे. दोघाला एक शेवटचे 3 मिनिट. आठ ज्ञानेश्वर कांदा 8 4 1 पॉइंट पेटवडगाव. खेळाडूंनी अंपायरकडे लक्ष असू द्या, प्रेक्षकांकडे लक्ष ठेवू नका. चला नांदेड पर्यंत याच्यानंतर तयार व्हायचा आहे. मॅच बघून वातावरण सुटायला हवं असं थंड. शेवटचे 2 मिनिट मध्ये बघा काय होते ते. वेळेचा महत्व आहे. 4 नंबरचा खेळाडू चढाई करू. 4 नंबरचा खेळाडू रामेश्वरम चढाई करून हा स्टेप्युअर मामाचा इकडे नाही का. चला शेवटचा 1 मिनिट आहे. ह्याची पकड केल्याच्या नंतर 200 रुपये बरं समोर. 4 नंबरची पकड केल्यास 200 रुपये आहे. घुसत नाही म्हणलं आता 200 म्हणले. मायला लोभ झाली गेले लोभीले 200 रुपये भेटतात वाटले गेले नाही. आता मग आपल्या पाटलाच्या खिशात डबल आज ते पैसे धरे. 200 रुपये तू घेऊन जाय. नाही पाय तुझ्या नाही. गेले आता.